नमस्कार मंडळी, अश्विनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. व्लॉग शेवटपर्यंत बघा. आज आमच्या घरी सवासण्या होत्या. जग आणायचा होता. हा आमच्या शेजारी काकांचा जग आहे. आम्ही दरवर्षी जग हा घेऊन जातो, सवासण्या घालतो, माहेरला देऊन येतात. तसा हा डोंगराची सौंदती यल्लम्मा आहे. आरती करून घेत आहे. आरती करून झाल्यावर देव घरी घेऊन जात आहे. आम्ही सर्व पाहुणे आलते आमच्या घरी. बहीण, नणंद, मावशी, काका सर्वजण आलते. देव घेऊन जाताना आमच्या इथं देवाला पाणी घालतात सर्व बायका. हे मातंगीचं मंदिर आहे. तिथं एनकोंडाचं पाणी शिपडून घेत आहे. शिपडून झाल्यावर तिथं आरती करून मग आणि पुन्हा घराकडे चाललो. पाणी टाकत कळशीने जरा जरा घरी देव घेऊन येत आहे. घरी देव घेऊन आल्यावर नारळ फोडला काकांनी. परत मुटका टाकला, भाकर तुकडा टाकला, पायावर पाणी घातले देव आत घ्यायसाठी. प्रत्येकी श्रावणात आमच्या घरी सवासण्या आणि देव घरी आणतो आम्ही. माहेरपणासाठी देव घरी घेऊन येतो. पाणी घातलेलं आहे देवाला. आता देव अभिषेक घालायचा आहे. देवीला आंघोळ घालून घ्यायचं. अभिषेक करून ठेवलेला मी अभिषेक घालत आहे. सर्वजण अभिषेक घालून घेत आहेत. मी पाणी गार करून घेत आहे आणि तिकडे काका देवीला साडी नेसवत आहेत. सर्वांना अभिषेक घालायला बोलवले आहे. काका देवीला साडी नेसवत आहेत. देवीला साडी नेसवून होत आहे. तिकडे अभिषेक करून झाला. देवीला आंघोळ घालत आहे. अभिषेक घालून झाल्यावर आंघोळ घालत आहे. आमची संस्कृती मध्ये करत होती. ती पण देवाला पाणी घालतो म्हणत होती. देवाचा कार्यक्रम आमचा आधी खूप मोठ्यानं करत होता. आता आम्ही घरीच तेवढाच करतो, 4-5 माणसं बोलून. ह्या माझ्या मुली त्या पण बोलल्या मी पण देवाला आंघोळ घालणार आहे म्हणून. त्यांना पण घाला बोलले. परत आम्ही देवीची ओटी भरून घेतली. ओटी भरून झाल्यावर मग आरती करायला सुरुवात झाली.
अशा प्रकारे आरती करून झालेली आहे. आरती करून झाल्यावर आता सवासणी जेवायला बसवणार आहे. सवासण्या जेवायला बसलेले आहेत. त्यांचे मी पाय धुवून घेत आहे. हळदी कुंकू लावत आहे. अंगठ्यासने हळदी कुंकू, कपाळाला हळदी कुंकू, मांगेत गुलाल भरत आहे. सर्व सवासण्याची हळदी कुंकू पाय धुवून घेत आहे. सात सवासण्या ठेवलेली. सवासण्या तब्येत बरी नव्हती म्हणून व्हिडिओ टाकायचं झालं नाही म्हणून आज व्हिडिओ टाकत आहे. सवासण्यांचे पाय धुत आहे. हळदी कुंकू लावून घेत आहे. आमच्या ताई काकांची चेष्टा करत होत्या. चेष्टा मस्करी बोलत करत तुझा व्हिडिओमध्ये आवाज आहे तो म्हणून म्हणत होते. मी म्हणत होतो तुमचा मोबाईलचा आवाजच कमी आहे, मोबाईल बदलत आहे म्हणून त्यांना सांगितलेले आहेत. ते म्हणतात तुझा आवाज वाढवू नकोस, तू आम्हाला मोबाईल बदलायला होतीस काय म्हणून आम्हाला घेणार आहे. मलाच बोलत होते. कर्नाटकमध्ये पद्धत आहे, जेवायच्या आधीच ओटी भरतात. तसं मी आधीच ओटी भरून घेतली. गजरा दिला माळायसाठी, गजरा माळून घेतले त्यांनी. परत सगळ्यांची ओटी भरून घेतली. ओटी भरतच पाया पडत जात होते. ओटी भरून झालेली आहे. परत उद्या सकाळी आम्ही देव परत त्यांना घरी सोडायसाठी गेली. परत देव माहेरून परत चाललेला आहे. सकाळी ते काकांच्या घरापाशी आले व त्यांनी पण भाकर तुकडा वाळून टाकला. पाणी पायावर घातलं, लिंबू उतरून टाकला आणि देव आतमध्ये घेतले. अशा प्रकारे आमच्या घरी सवासण्या पार पडल्या. धन्यवाद. चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब